सोलापूर शहरामध्ये काँग्रेसचा मोर्चा काढण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या मागण्यांमध्ये हा मोर्चा आहे। स्वतः विजय वडेट्टीवार आहे, आपण त्याच्यासाठी हा मोर्चा आहे आणि काय मागण्या आहेत? या सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केली, बेईमानी शेतकऱ्याशी करून हे सरकार सत्तेवर आलं। शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं, शेतकऱ्यांचा बोनस देतो म्हणून सांगितलं, धान्याला शेतकऱ्यांना, पण यांना आता पैसे नाहीत म्हणून हे नाटक करतायत, हे सोंग करतायत, हे ढोंगी सरकार आहे, बेईमान सरकार आहे। अरे बळीराजाची प्रतारणा करताय, बळीराजाला फसवताय, त्यांना खोटं आश्वासन देऊन त्यांची फसगत करताय। अशा नालायक सरकारला धडा शिकवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे। जोपर्यंत धानाला बोनस आणि शेतकऱ्यांची पूर्णतः कर्जमाफी होत नाही तोपर्यंत या सरकारला आम्ही सोडणार नाही। आणि यांना मोठमोठे रस्ते बांधायला 1.5 लाख कोटीचे पैसे आहेत, 1.5 लाख कोटी रुपये समृद्धीसाठी, 1.5 कोटी रुपयाचा आता तो शक्तीपीठ मार्ग बांधलाय आणि उद्योगपतींना कर्ज माफ करण्यासाठी पैसे आहेत। या मोदी सरकारला जवळपास 29 लाख कोटीचं कर्ज माफ केलं आहे आणि शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पैसे नाहीत, उद्योगपतीला लुटवायसाठी पैसे आहेत, बँका पूर्ण उद्योगपतीसाठी साफ केला या लोकांनी। असं नालायक भ्रष्ट सरकार या राज्यात आणि देशात आहे, ज्यांनी शेतकऱ्याशी बेईमानी केली, शेतकऱ्या बळीराजाला फसवलाय। त्याचा निषेध म्हणून आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि धानाच्या बोनससाठी हा भव्य असा मोर्चा सरकारला जाग आणण्यासाठी काढलेला आहे। एकंदरीत हा मोर्चा आहे सरकारला जाग आणण्यासाठी आहे असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।